वाडी येथील सालईवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लोकमान्य टिळकांच्या आव्हानाला प्रतिसाद देत 120 वर्ष गणेशोत्सव साजरा करतोय। प्राथमिक शाळा टिकावी यासाठी प्राथमिक शाळेत विराजमान गणराया हा सामाजिक संदेश देणारा देखावा लक्षवेधी ठरतोय। कोकणातील सर्वात जुना असा मानला जाणारा सार्वजनिक गणपती आहे। ज्यावेळी लोकमान्य टिळक यांनी जनजागृती केली त्यावेळी त्यांच्या प्रतिसादाला मान देत हा सावंतवाडी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सालईवाडा यांनी हा स्वातंत्र्यपूर्व काळात हा गणेश ची मूर्ती इथे स्थापन केली। आपल्या समेत सालईवाडा मंडळाचे काही जुने कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूयात। थेट मंडळाला 120 वर्ष पूर्ण झाले, काय सांगाल? तुमच्या मंडळाचं नाव, तुमचं जय महाराष्ट्र मध्ये स्वागत। नमस्कार, अभिनंदन तुमचं सगळ्यांचं। हा गणपती लोकमान्य टिळकाने ज्यावेळी स्थापन केला पुण्याला, त्याच्यानंतर 1906 मध्ये आमच्या राजाने बापूसाहेबांनी स्थापन केला। त्यावेळी बापूसाहेबांचे मोदी बांदेकर सापळे ह्या वाड्यात राहायचे, समोर घर, तर त्यांनी ह्या जागेत पहिला स्थापन केला पहिला गणपती, आणि त्यापासून आजपर्यंत चालत आलेला आहे। फक्त कोरोनामध्ये फक्त 5 दिवस ठेवलेला, नाही तर 21 दिवस उत्सव असतो। आता हे मराठी शाळेचे संकल्प कशासाठी? आता मराठी शाळा नेस्तनाबूत होत चालल्या, प्रायव्हेट शाळा सुरू झालेल्या आहेत, इंग्लिश मिडियमचं चालू झालेलं आहे, म्हणून आम्ही हे मराठी शाळेसाठी एक आठवण म्हणून हा देखावा केलेला आहे। तर मराठी शाळांना उत्तम प्रतिसाद मिळावा अशा संकल्पनेतून हा देखावा सादर केलेला आहे। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, सावंत।